नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेस्टर्न रिजन कडून एक ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात आलेली आहे आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं कंप्लीट नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर या कंप्लीट नोटिफिकेशन मध्ये कुठकुठल्या पोस्ट आहेत, मोस्टली तर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वाल्या विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे. तर या पोस्ट काय आहे, त्याच्यासाठीचा एज लिमिट काय असणार आहे, प्रत्येक डिटेल्स, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर बघा, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ, इथं लिहिलेलं आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह इन व्हेरियस डिसिप्लिन अंडर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया वेस्टर्न रिजन. क्लिअर? आता याच्यामध्ये ही काय, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे, ज्याला आपण PSUज म्हणू शकतो. क्लिअर? कुठली कुठली पोस्ट आहे, तर सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज साठीची एक, सिनियर असिस्टंट ऑपरेशन साठीची एक, सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स साठीची, सिनियर असिस्टंट अकाउंट साठीची आणि ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेस साठी. आता इथं बघितलं तर ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेस साठी 168 वॅकन्सीज आहेत. किती? 168. याच्यामध्ये अनरिझर्व्ड 82 आहेत. त्यानंतर SC साठी 23, ST साठी 22, OBC साठी 25, EWS साठी 16. क्लिअर? आता याच्यामध्ये तुम्हाला सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स साठी किती आहे, टोटल 21 वॅकन्सीज आहेत. आता याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज साठी तुम्हाला मास्टर्स इन हिंदी विथ इंग्लिश लागतं, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. नंतर तुम्हाला सिनियर असिस्टंट ऑपरेशन साठी एनी ग्रॅज्युएट चालतं, पण लायसन लागतं. कुठलं? लाईट मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन लागतं, 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो. सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स साठी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ इंजिनिअरिंग चालतं, 2 वर्षाचा तुम्हाला त्याच्या फील्डशी रिलेटेड एक्सपिरियन्स लागतो. त्यानंतर सिनियर असिस्टंट अकाउंट ग्रॅज्युएशन प्रिफरेबली BCom लागतं, कम्प्युटर लिटरसी असायला हवं, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स अकाउंटचा असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेस, राईट. आता ही सगळ्यात जास्त वॅकन्सीज असलेली 168 वॅकन्सीज असलेली पोस्ट आहे. यामध्ये तुम्हाला काय लागतं, तर 10+3 म्हणजे डिप्लोमा, 10वी नंतर डिप्लोमा 3 वर्षाचा. ओके, अप्रूव्ड रेग्युलर डिप्लोमा इन कशात, मेकॅनिकल मध्ये, ऑटोमोबाईल मध्ये आणि फायर मध्ये. क्लिअर? आणि फायर मध्ये त्याच सोबत तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन लागतं. हेवीचं ड्रायव्हिंग लायसन असेल तर कुठलाही ड्रायव्हिंग लायसन नंतर कालावधी लागणार नाही, म्हणजे आत्ताच ड्रायव्हिंग लायसन तुमचं हेवीचं असेल तर चालेल. क्लिअर? त्याच सोबत तुमचं मीडियम व्हेकलचं असेल तर आता ही ऍडव्हर्टाइजमेंट आली ना, आणि तुमच्या लायसन मध्ये 1 वर्षाचा गॅप असणं गरजेचं आहे, म्हणजे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असंच समजून चालायचं. क्लिअर? त्यानंतर व्हॅलिड लाईट मोटर व्हेकलचं लायसन 2 वर्षाचा गॅप असणं गरजेचं आहे, राईट. म्हणजे 2 वर्षापूर्वी तुम्ही हे लायसन काढलेलं गरजेचं आहे. कशात? डिप्लोमा पाहिजे तर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि फायर मध्ये. नंतरच्या गोष्टी या पुढं, आता ट्रेनिंग पिरियड वगैरे, ड्रायव्हिंग टेस्ट ते द्यावी लागते, ती शेवटी असते, काही वेगळे त्याच्यामध्ये नाही आहे. एज लिमिट तुमचं 30 वर्षाचं एज लिमिट असणार आहे, राईट. आणि यासाठीची कट ऑफ डेट जी आहे 24/3/2025, राईट. म्हणजे 24 मार्च पर्यंतची कट ऑफ डेट आहे तुमची. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचं OBC साठीचं एज रिलॅक्सेशन लागेल. किती वर्षाचं? 3. आणि SC ST साठीचं 5 वर्षाचं. क्लिअर? 5 इयरचं. नंतर बघा, तुमचं ऍप्लिकेशन स्टार्टेड कशी पासून होणार आहे, 25/2/2025 पासून स्टार्ट झाले, म्हणजे 25 फेब्रुवारी पासून. आणि एंड कधी होणार आहे तर 24/3/2025 पर्यंत. एक्झामची डेट आणखीन फिक्स नाही, त्यांच्या वेबसाईटवर ते देतील. पे स्केल आता बघा, ज्युनियर असिस्टंट साठी तुम्हाला 36,000 ते 1,10,000च्या दरम्यान, आणि ज्युनियर असिस्टंट साठी 31,000 ते 92,000च्या दरम्यान. आता याच्यामध्ये तुम्हाला HRA वगैरे सर्व जे काही मिळणार आहे, राईट, त्यांच्या नॉर्म्स नुसार सर्व गोष्टी अवेलेबल होतील, मेडिकल वगैरे सर्व फॅसिलिटीज असतील, राईट. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय, आता वेस्टर्न रिजन साठी असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश किंवा गोवा, राईट, या 4 राज्यापैकी एक कुठल्या तरी राज्याचं तुम्हाला डोमिसाईल असणं, म्हणजे रहिवासी असणं गरजेचं आहे. क्लिअर? त्याचसोबत एज वगैरे साठीची कट ऑफ डेट एज्युकेशनल क्वालिफिकेशनची तर 24/3 म्हणजे 24 मार्च असणार आहे. पुढे बघा, आता रिटर्न एक्झाम. रिटर्न एक्झाम कधीपासूनची आहे तुमची? रिटर्न एक्झाम कशासाठी? इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांसाठी. स्टेज 1 मध्ये काय असणार आहे, तुमचे कम्प्युटर बेस्ड CBT असेल, 2 तासाची एक्झाम असणार आहे तुमची, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. जनरल कॅटेगरी आणि EWS OBC साठी 50%, SC ST साठी 40% मार्क घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सिलेबस काय असेल तर
50% सिलेबस जो आहे तो तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड असणार आहे आणि 30% सिलेबस जो आहे तो तुमचा जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिशचा असणार आहे. त्यानंतर स्टेज 2 मध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स असेल, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे हे क्लिअर झाल्यावर ऑलमोस्ट सिलेक्शन झाल्यानंतरची गोष्ट आहे ते, राईट. स्टेज 3 मध्ये मग बाकीच्या तुमच्या राहिलेल्या प्रोसिजर वगैरे आहेत रेग्युलर, काही महत्वाची गोष्ट नाही. बॉन्ड आहे, राईट. हे बॉन्डच्या डेट पण त्यांनी दिलेल्या आहेत. सध्या बॉन्डचा विचार करू नका, पोस्ट काढायचा विचार करा, बाकी पुन्हा बघू आपण बॉन्ड बद्दलचं, राईट. आता ज्युनियर असिस्टंट फायर वाल्यांसाठीच सीबीटी होणार आहे. 2 तासाची सीबीटी असेल तुमची, राईट. या सीबीटीचं मीडियम असेल हिंदी आणि इंग्लिश. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, सर्वात महत्वाची गोष्ट, राईट. टोले मारता येतात, निगेटिव्ह मार्किंग नाही. 50% मार्क तुम्हाला अनरिझर्व ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी असणार आहे आणि 40% मार्क तुम्हाला एससी एसटी साठी असणार आहे. पार्ट ए मध्ये सिलेबस काय तुमचा 50% डिसिप्लिन रिलेटेड सिलेबस असेल. ऑटोमोबाईल, मेकॅनिकल आणि फायर दिलेला आहे. याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल, त्याच्यात डिटेल चिरफाड करेल सिलेबसची, डोंट वरी, राईट. त्यानंतर पार्ट बी जो आहे त्याच्यामध्ये 50% तुमचं वेटेज कशाचं असेल, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिशचं, राईट. स्टेज 2 मध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल म्हणजे मेडिकल टेस्ट वगैरे, त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट, अशा गोष्टी तुमच्या नंतर होतील. पहिले तुमची रिटर्न क्लिअर झाल्या नंतरच्या त्या सर्व गोष्टी आहेत. आता फिजिकल स्टँडर्ड महत्वाच्या गोष्टी आहेत, राईट. आय साईट 6x6 विजन असणार आहे, ओके, विदाउट ग्लास. आणि नियर विजन असेल ते N5 असणार आहे, ते पण विदाउट ग्लास, राईट. नाईट ब्लाइंडनेस नसायला हवी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, राईट. नॉर्मल हिअरिंग आणि स्पीच असायला हवं. मेलसाठी हाईट तुम्हाला 167 सेंटीमीटर आणि वेट 55. फिमेलसाठी हाईट 157 आणि वेट 45 kg, राईट. मेलसाठीचं चेस्टचं जे आहे बिफोर एक्सपान्शन 81 असायला हवं आणि एक्सपान्शन तुमचं 5 सेंटीमीटरचं होणं गरजेचं आहे. क्लिअर. आता बाकीच्या गोष्टी, ड्रायव्हिंग टेस्ट वगैरे, ते सर्व काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांना ते गोष्टी पॉसिबल होतील. हाऊ टू अप्लाय, ओके. आता काय तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल करून देईल, त्या लिंक थ्रू तुम्ही जॉईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. लवकर करा, कारण 24 तारीख आहे. आपण थोडासा उशिरा व्हिडिओ आणला, राईट. बाकीच्या थोड्याशा गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे माझ्याकडून तो उशिरा व्हिडिओ आणला गेला. 24 तारीखच याची लास्ट डेट आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच याच्या कामी लागावं लागेल. 1000 रुपीज याची ऍप्लिकेशन फीस असणार आहे. क्लिअर. आमच्यासोबत कनेक्टेड राहा. बऱ्यापैकी सर्व गोष्टी तुमच्या पुढे घेऊन येण्याचा मी प्रयत्न नक्की वेळेत करेल. कुठली ऍडव्हर्टाइजमेंट आली, त्याचे प्रिपरेशन कसं करायचं, काय सर्व गोष्टींची तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली जाईल. आणि यासाठी तुम्ही आमच्या कनेक्ट मध्ये असणं गरजेचं आहे. मेकॅनिकल वाल्यांसाठी इग्नाइट मेकॅनिकल हे आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. सिव्हिल वाल्यांसाठी इग्नाइट सिव्हिलचं चॅनल आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी इग्नाइट इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचं चॅनल जॉईन करा. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 4x8996116. काहीही डाऊट्स असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. येणारी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची. मी तर थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.